आज आपण मार्केट कमिटीमध्ये याच्यासाठी जमलेलो होतो की व्यापाऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा एक गैरसमज होता की कोण 11 किलो मागतंय किंवा 10 किलो मागतंय. तर सकाळपासून खूप चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय असा सर्व शेतकरी बांधवांचा ठरलेला आहे की प्रत्येक शेतकऱ्याने 10 किलो आणि वर 100 ग्रॅम शिमला आणायची आहे. मोंडा कोणी लावायचा नाही, मोंडा कोणीच लावायचा नाही. लिलावामध्ये ज्या जाळीचं जेवढं वजन असेल तेवढी जाळी तुम्हाला मोजून द्यायची. त्यामुळे जास्तीत जास्त म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी एक नियम ठेवायचा आहे की 10 किलोची भरती आणायची आहे. लिलाव सुद्धा 10 किलो लावा, गाडी सुद्धा 10 किलो लावा. हा 4-2 दिवस काय होईल, थोडा गोंधळ होईल, पण आठवड्यामध्ये सर्व क्लिअर होईल. 10 किलोचे रिवाज पडेल आणि जाऊ दे ना 10-20 रुपये 2-3 दिवस कमी होतील. तर आपण शिमला शेतकऱ्यांच्या माझ्यापेक्षा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. मोंडा कोणीही लावू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. गाडीमध्ये 10 किलो तर इथं निलावात पण 10 किलो राहील. सर्वांनी याची नोंद घ्यायची आणि पुढील मार्केट कमिटीने सांगितलं पाहिजे. जर कोणाला काही शंका असली तर मार्केट कमिटीला येऊन मार्केट कमिटीच्या मीटिंगमध्ये हा निर्णय ठरलेला आहे सर्व शेतकऱ्यांचा. आम्हाला मार्केट कमिटीने सांगितले 10 किलोची जाळी भरून आणायची, निलावासाठी लावायची. 10 किलोची जाळी आपली गाडीमध्ये पण राहील. म्हणजे सर्व जाळ्या सारख्या ठेवायच्या. निलावाला तुम्ही 11 किलो आणि गाडीत 10 किलो हे करायचं नाही. 10 किलोची जाळी सगळ्या ठिकाणी ठेवायची आणि मोंडा लावून वगैरे हे. आणि जर कोणी व्यापारी गोंधळ करायचा प्रयत्न केला तर एकदम शांततेत घ्यायचं आणि मार्केट कमिटीच्या माणसांना बोलवायचं. लिलाव स्पष्ट सांगायचं की आमचा माल 10 किलो आहे, त्याप्रमाणे लिलाव करा. जो मोंड्याचा असेल आणि प्रत आपण एकदम जी आपली निलावामध्ये तीच आपण याच्यामध्ये ठेवली गेली पाहिजे. गाडीमध्ये पण याची आपण ती काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांना, जेणेकरून व्यापाऱ्याच्या तिथे गेल्यानंतर शेतकऱ्यांना कोणालाही त्रास होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची. आणि सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मनापासूनच हे करायचं आहे. 10 किलोची जाळी आणायची. व्यापाऱ्याच्या दबावाला बळी पडून 11 आणि 12 किलो जाळे कोणी आणायचे नाही. शेतकरी एकजुटीचा विजय असो.